राज्यामधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी. दक्षिण आफ्रिकेतून 1,00,000 टन सोयाबीन मराठवाड्यात येणार. सोयाबीन बाजारभाव यामुळे कोसळणार का? राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता आता वाढल्यात. सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित केलं जाणारं महत्त्वाचं पीक. मराठवाडा आणि विदर्भामध्ये मुख्यतः या पिकाचं प्रमाण या ठिकाणी जास्त असतं. पण यावरची अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालं आणि सोयाबीनचं जे काय उत्पादन आहे ते 20 ते 25% घसरलं. यातच बियाणे सोयाबीनलाही 8,000 रुपयापर्यंत भाव हा काढला होता. पण आज जर आपण जर का सोयाबीनचा वाशिम बाजार समितीमध्ये जर का भाव जर पाहिला तर तो 6,200 रुपये इतका आहे. तसंच राज्यातील ज्या इतरही बाजार समिती आहे, मग त्यामध्ये लातूर बाजार समिती असेल, जालना असेल, अकोला असेल, हिंगणघाट असेल, मलकापूर असेल, याही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला जवळपास 4,500 ते 4,800 रुपयाच्या दरम्यान बाजारभाव स्थिरावल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. एक गोष्ट यामध्ये प्रामुख्याने लक्षात येते ती म्हणजे सोयाबीनची जी काय मार्केटमधील आवक आहे ती आता त्या ठिकाणी कमी झालेली आहे आणि जे काय प्रक्रिया उद्योग आहेत यांच्यासाठी सोयाबीनची टंचाई राज्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाली आहे. आणि म्हणूनच दक्षिण आफ्रिकेवरून 1,00,000 टन जे काही सोयाबीन आहे ती आता आयात करण्याचा करार त्या ठिकाणी झाला आहे. आणि यामध्ये राज्यामधील हे जर का सोयाबीन जर का राज्यामध्ये जर आलं तर राज्यातील सोयाबीनचे बाजारभाव खरंच त्या ठिकाणी घसरणार की वाढणार हा महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच राज्यातील सोयाबीन दर हे नेमके त्या ठिकाणी आता कसे असू शकतात किंवा किती घसरू शकतात किंवा किती वाढू शकतात या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहिजे. चॅनलवरती नवीन असता चॅनल सबस्क्राईब देखील करा. राज्यातील सोयाबीन उत्पादकांच्या दृष्टीने एक मोठी बातमी त्या ठिकाणी आता समोर येत आहे. दक्षिण आफ्रिकेतून मोठ्या प्रमाणात सोयाबीन आयात करण्यात येणार असल्याची माहिती त्या ठिकाणी मिळत आहे. 1,00,000 टन सोयाबीन मराठवाड्यात आयात करण्याचा सौदा आता त्या ठिकाणी पूर्ण झाल्याचं त्या ठिकाणी सांगण्यात येते. त्यामुळे हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणार आहे. कारण सोयाबीन आयात केल्यामुळे राज्यात सोयाबीनच्या दरामध्ये घसरण होण्याची शक्यता त्या ठिकाणी आता वर्तवली जाते. एकंदरीतच आपण जर का पाहिलं तर सोयाबीन आयात सुरू झाल्यानंतर राज्यातील सोयाबीनचे दर कोसळतील आणि त्याचे वाईट परिणाम सोयाबीनच्या दरावरती होतील असं बोललं जात आहे. मात्र देशात एकूण त्या ठिकाणी सोयाबीन निर्माण होते त्याच्या तुलनेमध्ये 1,00,000 टन सोयाबीन आयातीमुळे लगेच दर कोसळतील अशी भीती शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी अजूनही बाळगण्याची गरज नाही. कारण देशामध्ये सोयाबीन आयात होते याचा अर्थ असा होतो की देशामध्ये त्या ठिकाणी सोयाबीनची टंचाई आता निर्माण झालेली आहे. एकंदरीत बऱ्याचशा वेळा अशा बातम्या पसरून शेतकऱ्यांना पॅनिक सेलिंग करण्याला त्या ठिकाणी जे काय मोठे मोठे व्यापारी असतात किंवा बिझनेस टायकून असतात ते त्या ठिकाणी प्रवृत्त करत असतात. आणि तसं होऊ नये यासाठी शेतकऱ्यांना बाजाराचा अंदाज घेऊन टप्प्याटप्प्याने सोयाबीन जर का बाजारामध्ये जर का आणलं तर भाव जोपर्यंत योग्य मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी जर का संयमाची भूमिका जर घेतली तर त्या ठिकाणी सोयाबीनला चांगले बाजारभाव त्या ठिकाणी मिळू शकतात असं त्या ठिकाणी एकंदरीतच आहे. परंतु आगामी काळामध्ये सोयाबीनची आयात जी काय आहे ती वाढू नये असं त्या ठिकाणी जे काही शेतकरी नेते आहेत डॉक्टर अजित नवले हे त्या ठिकाणी सांगतात. एकंदरीत आपण जर का बघितलं सोयाबीन हे महाराष्ट्रामध्ये उत्पादित होणारं एक महत्त्वाचं खरीप हंगामातील पीक आहे. सोयाबीनची जी काय लागवड आहे ती एकंदरीतच मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल अशा त्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केली जाते. मध्य महाराष्ट्रात सुद्धा देखील नाशिक असेल, अहिल्यानगर असेल, पुणे असेल इथं देखील त्या ठिकाणी सोयाबीनची लागवड बऱ्यापैकी होत असते. राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचं जे काही अर्थकारण आहे ते याच खरीप पिकावर त्या ठिकाणी अवलंबून असतं. एकंदरीत जिरायती भागामध्ये या पिकाला खूप त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं. आकडेवारीवरती जर का नजर टाकायची जर झाली तर राज्यातील देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी 40% उत्पादन त्या ठिकाणी घेतलं जातं आणि आपलं जे काय राज्य आहे ते उत्पादनाच्या बाबतीत त्या ठिकाणी दुसऱ्या नंबरवरती आहे. 1 नंबरवरती त्या ठिकाणी मध्य प्रदेशचा 1 नंबर लागतो. एकंदरीतच आयातीमुळे देशातील जे काही सोयाबीनची उपलब्धता आहे ती वाढणार आहे आणि साहजिकच त्याचा परिणाम देशातील स्थानिक बाजारावरती दर घसरण्याची शक्यता त्या ठिकाणी आता बळावत चालली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांना हमीभाव आणि दरवाढीची आश्वासनं त्या ठिकाणी देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात आयात वाढल्यामुळे आता आश्वासनावरती पाणी फिरल्याची स्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेतून तब्बल 1,00,000 टन जे काही सोयाबीन आहे ते आयात करण्याचा मोठा सौदा त्या ठिकाणी आता निश्चित करण्यात आला आहे. आणि यामुळं त्या ठिकाणी हे जे काही सोयाबीन आहे हे लवकरच मुंबई बंदरात त्या ठिकाणी दाखल होणार असलं त्याचा थेट परिणाम त्या ठिकाणी मराठवाड्यातील बाजारभावावर त्या ठिकाणी होणार आहे. आयात सोयाबीनचा अंदाजे जो काय खर्च आहे तो त्या ठिकाणी 4,870 रुपये प्रति क्विंटल एवढा पडत असल्यानं सरकारनं जाहीर केलेला 5,328 रुपये एवढा हमीभाव मिळणं त्या ठिकाणी कठीण होईल असं त्या ठिकाणी स्पष्ट संकेत त्या ठिकाणी मिळतात. यावर्षी अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात सोयाबीनची उत्पादनात मोठा त्या ठिकाणी घट झाली आणि पुन्हा आयातीमुळे दर घसरले आणि त्यामुळे त्या ठिकाणी जास्त फटका बसण्याची त्या ठिकाणी शेतकऱ्यांना शक्यता आहे. एकंदरीतच स्थानिक उत्पादन जर का कमी झालेलं त्यामुळे त्या ठिकाणी जे काही प्रक्रिया उद्योग आहे त्यांना कच्च्या मालाची कमतरता भासू नये आणि म्हणूनच आयातीचा मार्ग अवलंबण्यात असल्याचं त्या ठिकाणी व्यापारी त्या ठिकाणी सांगतात.
याच्यावरून त्या ठिकाणी लातूर बाजारपेठेतही पहिला मोठा आयात होता त्या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर इतर व्यापारीही त्या ठिकाणी आयातीला प्राधान्य देताना त्या ठिकाणी दिसत आहे. यावरून असं लक्षात येते की देशात सोयाबीनची टंचाई त्या ठिकाणी निर्माण झाली आहे आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये सोयाबीन ही जर का परिस्थिती अशी जर का निर्माण झाली आणि आयात जर का झाली नाही तर सोयाबीनला त्या ठिकाणी जवळपास 9,000 रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये मिळू शकतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर का सोयाबीन असेल तर त्या ठिकाणी बाजारभावाचा अंदाज घेऊन रोजचे बाजारभाव रोज पाहून त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने सोयाबीन विक्रीचा निर्णय घेणं तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर त्या ठिकाणी ठरू शकतं आणि तुम्हाला हे त्या ठिकाणी नफा देणारं एकंदरीतच ठरू शकतं.